नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 31 मे. मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी म्हणलं होतं ना 31 मेला सूर्यदर्शन होणार. तर पाहू शकता सूर्यदर्शन झालंय. राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आज 31 मे पासून 6 जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या. कारण की आता 2 दिवसात वापसा होणार आहे. शेत तयार करून घ्या, कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे 6 दिवसामध्ये तुम्ही काय करा, शेतीचे सगळे काम आटपून घ्या. 7 जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. 7, 8, 9, 10 ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता. ज्यांना मूग पेरायचं तर पेरू शकता, कारण की मूग पेरल्यानंतर उगवतं. जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतार येतो. उडीद पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता, कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता 1-1 फूट 2 फूट ओल आहे, इतकी ओल आहे. म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात द्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना 27-28 जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील, मूग पेरायला दिसतील, कापूस लागवड करायला दिसतील. म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी. जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे. म्हणून खास करून सगळ्यासाठी आनंदाची बातमी. आणि त्याच्यानंतर आता 31 मे पासून तर 6 जून पर्यंत कोरडं हवामान आहे. तितक्यात तुम्ही काय करा, तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या. 7-8 जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो, जर तुम्ही 6 तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर 7 तारखेला पाऊस सुरू होईल. 7 ते 10 हे चालणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे, 13 जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे. 13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आता जसा पडला तसं वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होणार आहे. काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, त्या 7, 8, 9, 10 जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर 13 पासून ते 17 पर्यंत त्या भागात पडणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणी पावसापासून वंचित राहणार नाही. म्हणून सगळ्यांना अंदाज लक्षात येतात. आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी मात्र जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे. कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे. जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे, लागवड होणार आहे. म्हणून हे सगळ्यांना लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र